नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर मग मागच्या व्हिडिओमध्ये काशी यात्रेचं दर्शन घेतलं, तर हा श्राद्धाचा व्हिडिओ टाकायचा राहून गेला होता, तो स्पेशल बघूया आपण. तर इथे आम्ही काशी यात्रेला आलो आहे. तर सगळ्यात पहिले आम्ही श्राद्ध वगैरे घालून घेतलं, नंतर काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेलो होतो. तर इथे आमचा जो ग्रुप आहे तो सर्व ग्रुप बसलेला आहे श्राद्ध घालण्यासाठी. ज्यांना घालायचं ते घालू शकता. कोणी नवऱ्याचं घालतं, कोणी सासू सासऱ्यांचं, कोणी म्हणजे ज्याला पाहिजे तो जसं त्याचं घालू शकतो, ज्याच्या घरानुसार. तर इथे 7 पिढ्यांचं श्राद्ध इथे घातलं जातं. असं म्हणतात काशीला मोक्षप्राप्ती मिळते म्हणून. इथे माझे आई दादा, मी, इकडे आमचे भास्कर मामा, अशा आत्या बसलेले आणि बाकी सगळा आमचा ग्रुप बसलेला होता. आणि ज्याला करायचं आहे ते समोर बसलेले होते आणि ज्याला नाही करायचं ते पाठीमागे बसलेले होते गंमत बघत, कारण सगळ्यांनाच काशी विश्वेश्वराचं दर्शन एकाच वेळेस करायचं होतं. तर इथे त्यांनी सगळ्यांना पीठ वगैरे दिलं, पीठ मळायचं सांगितलं आणि त्याचे गोळे करून घ्यायचे सांगितले होते, कारण जेवढे गोळे बनवणार तेवढे आपल्याला इथे नावं घेऊन तर्पण करायचं होतं. तर इथे आमचे ताई आणि भाऊ बसलेले, सुनील भाऊ आणि ताई. तर त्यानंतर मग हा जो श्राद्धाचा जो सामान होता तो त्यांनीच दिला होता सगळा. अगदी प्लेट, पीठ आणि काळे तीळ, दर्भ, अजून काही लागतं सामान तेवढं सगळं त्यांनीच दिलेलं होतं, पाणी वगैरे. तर त्यामुळे ते सोपं वाटलं करायला. आणि सामूहिकमध्ये होतं तर ते सगळेच एकदा म्हणत होते की शिवाय नमा, माधवाय नमा. आपल्या पूर्वजांची नावं घ्यायची, माहीत नसलं तर ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचं. आणि जर स्त्री असली समजा वारलेली, तर जर नाव माहीत नसतं आपल्याला खूप मागच्या पिढीमधलं, तर गंगा यमुना सरस्वती म्हटलं तरी चालत होतं. तर या पद्धतीने इथे असं श्राद्ध केलं होतं. आता ज्यांना श्राद्ध करायचं नाही ते आमची गंमत बघत बसलेले होते इकडे सगळेच जण, कारण प्रत्येकाला नव्हतं करायचं म्हणून बाकीचे बसलेले होते आरामात. तर आम्हाला इथे सगळ्यांना मग इथून एकाच वेळेस दर्शनाला जायचं होतं. तर सगळ्यात पहिले हा कार्यक्रम करून घेतला. त्यानंतर मग आम्ही आरामात दर्शनाला गेलो होतो संध्याकाळी. तर संध्याकाळच झाली होती आम्हाला रूमवर जायला, नंतर दर्शन वगैरे करून. तर इथे अशा पद्धतीने श्राद्ध वगैरे घातलं. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप साऱ्या रूढी, परंपरा, धार्मिक विधी, त्यापैकी काशी म्हणजे मुख्य क्षेत्र मानले गेलेलं आहे. प्रत्येकाच्या सगळ्यात उच्च श्रेणीचं ठिकाण म्हणजे काशी मानल्या गेलेलं आहे आपल्या धार्मिक धर्मामध्ये आणि आपल्या धार्मिक कार्यांमध्येही. तर काशीला गेल्यावर सगळंच आपलं हे होऊन जातं, सगळं पुण्याचा संचय वाढतो असं म्हणतात की, आणि जे पापं केलेले ते धुवून जातात असं म्हणतात. पण गंगामाई किती लोकांचे पापं धुणार आहे काही माहिती नाही, तिलाच माहिती. विचारीला किती लोकांना ती सांभाळून घेते तिच्यामध्ये, ती कोणाचे पापं धुते म्हणून. तर इथे प्रत्येक घाटावर असे पिंड आहे, कारण पिंडदान करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिले महादेवाची पिंड असते, तिथे अभिषेक वगैरे करून घेतात आणि त्यानंतर पिंडदान करतात. साधा आपण कुठे नदीवर जरी गेलो तरी तिथे पिंडदान करायचं म्हटलं तर महादेवाला अभिषेक करूनच पिंडदान करावं लागतं. तर आम्ही सगळ्यात ते पहिले सकाळी आलो, सगळ्यांनी पूजा वगैरे केली होती आणि त्यानंतर मग पिंडदानाचा कार्यक्रम सुरू झाला होता. तरी ते आम्हाला जवळपास 1 ते 1.5 तास लागला होता पूर्ण कार्यक्रम आटपेपर्यंत. तरी ते एका लाईनीत त्यांनी सगळ्यांना बोलवलं होतं, गोळे करून घ्यायला लावले होते आणि त्यानंतर ते जसं सांगत होते तसे विधी करून घेतले होते. त्यांनी सांगितलं होतं आपण मोबाईलमध्ये फोटो वगैरे बघून करू शकतो, त्यांचं नाव घेऊन त्या व्यक्तीचं. आणि नाव जर माहीत नसेल तर पुरुषांचं ब्रह्मा विष्णू महेश आणि स्त्रियांचं घ्यायचं गंगा यमुना सरस्वती. तर अशा पद्धतीने श्राद्धाची खूप सोपी क्रिया आणि आपल्या मनाचंही समाधान होतं की नाही आपण तिथे जाऊन श्राद्ध घातलं आपल्या पूर्वजांचं म्हणून. तर मेलेल्यांना मुक्ती देण्यासाठी गंगेत यावं असं म्हणतात. तर मणिकर्णिका घाट त्यासाठी स्पेशल आहे, कारण इथे ज्याची इच्छा असली तो इच्छा मरण म्हणून किंवा इच्छा मृत्यूनंतर त्याला इथे जाळण्यासाठी, मोक्षप्राप्त करण्यासाठी इथे आणलं जातं. तर इथे सतत ज्या चिता आहे त्या जळत असतात मणिकर्णिका घाटावर. त्याही आम्ही स्वतः बघितल्या डोळ्यांनी. तर सकाळी गेलो तेव्हाही जळतच होत्या आणि जेव्हा आम्ही संध्याकाळी बघायला गेलो होतो घाट, तेव्हाही खूप साऱ्या चिता अशा पेटत होत्या. त्यामुळे असं म्हणतात की मरण यावं तर काशीला मोक्षप्राप्ती होते म्हणून. शंकरांची नगरी आहे, तर शिवशंकर स्वतः त्या नगरीमध्ये विराजमान आहे असं म्हणतात. तर तसा अनुभव आला खरंच आणि शांतता भेटली मनाला, छान वाटलं. तर इथे मणिकर्णिका घाटाचा स्पेशल व्हिडिओ मी टाकलेला होता, याच्यातही आपण ॲड करू थोडासा. तर अशा पद्धतीने इथे आम्ही त्यांनी जसं सांगितलं तसं इथे केलं तर्पण. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. हा आहे तो मणिकर्णिका घाट आहे. इथे रात्रंदिवस चिता इथे पेटत असतात, कारण कोणाला बाहेरूनही आणले जातात जाळण्यासाठी, कोणाकोणाची इच्छा असते. विदेशातून वगैरे इथे चिता आणतात जाळण्यासाठी. तर रात्री आम्ही गेलो होतो तेव्हाही जळतच होत्या चिता आणि दिवसाही तर खूप अशी मोठी गोष्ट ही